नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज चैत्री पौर्णिमेचा येडेश्वरी यात्रेचा सर्वात महत्त्वाचा दिवस चुनखडी वेचण्याचा दिवस होता. त्याला ग्रामीण भाषेत चुना वेचणं असं म्हणतात. तर काही माध्यमावरून काल जी ही आपले 24 तास बातम्या देणारी जी टी व्हीवर येणारी ही आहे, त्यातल्या अनेकांनी त्या चुनखडीला वेगळंच असं नाव दिल्याचं ऐकण्यात येत होतं. असं तर या येरमाळ्याची यात्रा फार प्राचीन काळापासून भरत आली असून या यात्रेत देवीची सेवेबरोबरच लोकांचं मनोरंजन करण्याचं काम पण मूळचा गौर येथील रहिवासी असलेला तानाजी जगताप गेली 50 वर्षापासून तो या पालखी ज्यावेळेस मंदिरापासून अमराईकडं प्रस्थान करते आणि अमराईती मंदिरात पोचते, तोपर्यंत तानाजी तेवढं अंतर कापतो आणि या पालखीबरोबर तो चालतच असतो. आज ही चैत्र यात्रेला मोठ्या संख्येनं लोक येरमाळ्यात दाखल झाले होते. जवळपास 4-5 लाख लोकांनी कालपासून ते आज सकाळपर्यंत येडेश्वरी मंदिरावर, म्हणजे जे डोंगरावर मंदिर आहे तिथं जाऊन येडेश्वरीचं दर्शन घेतलं होतं. काल जे येडेश्वरी देवीला तेल चढवले जातं, तो तेल चढवण्याचा मान हा आबाजी पाटील यांच्या वारसात त्यांचे 6वे वारस पिढी आता सध्या आहे ती, त्यांनी तेल चढवण्याचं केलं. त्याचबरोबर परेड समाजातील राऊत मंडळीच्या लोकांनी, मग त्या महिलांनी राऊतांच्या कुटुंबातील महिलांनी येडेश्वरी देवीला काल तेल चढवलं. काल छबिनाही तिथं पार पडलं आणि त्यानंतर मग सकाळी 8:30 वाजता पालखी येडेश्वरीची छोटी मूर्ती, परसराम आदी घेऊन पालखी निघाली. पालखीचे मानकरी राहुल पाटील, अमोल पाटील, लहू पाटील, अंकुश पाटील आदी मंडळीबरोबरच प्राध्यापक अंकुश पाटील, सुभाष पाटील, प्रमोद पाटील आणि त्यांची कुटुंबातील लोक या पालखीबरोबर सहभागी झाले होते. तर पालखीला येरमाळ्यातील ज्या भागाला गांधलपुरा म्हणलं जातं, त्या गांधलपुऱ्यात राहणारी बारकुल मंडळीची जवळपास त्यांची ही 5वी-6वी पिढी आज पालखीची खांदेकरी होती. पालखी मग मंदिराच्या 300 पायऱ्या उतरून खाली आली. तिथून ती दत्तकल्लोळात आली. दत्तकल्लोळाच्या तिथं थोडे वेळ पालखी थांबली. तिथून पुढं मग विसावा, जे ठिकाण पूर्वापार तिथं आहे, तिथं एक छोटंसं मंदिर आहे. त्या विसावापाशी पालखीनं थोडा वेळ विसावा घेतला. त्यानंतर जे पूर्वी कवड्याच्या आंब्याचं झाड होतं असं मानलं जातं आणि म्हणत होते, त्या आंब्याच्या ठिकाणी पण थोड्या वेळ पालखी थांबली. त्यानंतर ती ढाशीवर आली. ढाशीच्या तिथं पालखीला मग खऱ्या अर्थानं येरमाळ्या गावात प्रथम तिनं प्रवेश केला. ढाशीवर मग गांधलपुऱ्यातील महिला आबाल वृद्धांनी पालखीचं स्वागत केलं. तिथून मग पालखी बाजार चौकात म्हणजे वेशीत आली. वेशीत थोड्या वेळ ती पालखी थांबली आणि मग तिथून वाणी गल्ली मार्गे पालखी पुढं मार्गस्थ झाली.
उंबरदंडाच्या घराच्या पलीकडे असलेल्या मारुती मंदिराला पालखीनं एक प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी पुढं सरळ खडे वेचतात त्या शेतात गेली. तिथं भाविकांनी मनोभावे दरवर्षीप्रमाणे 5 खडे वेचून पालखीवर वाहिले. तिथं असलेल्या चबुतरावर वाहिले. नेमकी पालखी ह्या परिसरात आल्याबरोबर भाजपचे जिल्ह्याचे सर्व असलेले तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं हेलिकॉप्टरनं गेल्या 6-7 वर्षापासून ते जे करत आले त्यानुसार पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पालखीवर फुलांची बरसात करण्यात आली. पालखीचं मग चुनखडी रानातून ती आमराईकडं तिचं पुढं प्रस्थान झालं. रस्त्यात जो शेगाव ते पंढरपूर हा महामार्ग आहे, तो महामार्ग पार करून पालखी मग आमराईत पोचली. आमराईच्या मंदिरात पालखी तिथं ठेवण्यात आली. आता आजपासून पालखी 7 तारखेपर्यंत आमराईतच राहणार आहे. या यात्रेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. 80च्या वर CCTV कॅमेरे यात्रेच्या या पालखीचा जो मार्ग आहे मंदिरापासून ते आमराईपर्यंत तिथपर्यंत हे होता. रखरखत्या उन्हातही 10 लाखाहून अधिक भाविक येरमाळ्याच्या त्या येडेश्वरीचे चुनखडी वेचण्याच्या मैदानाच्या आणि गावाच्या आसपास होते. एवढ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं तसं अशक्य असतं, परंतु पालखी आमराईत पोहोचेपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नव्हता. जिल्हा प्रशासनानंही सर्व याच्यावर काटेकोरपणे नजर ठेवलेली असून आरोग्य विभागही भाविकांना होणाऱ्या त्रासापासून त्यांना उपचार करण्यासाठी यात्रेच्या तिथं सज्ज आहे. तालुका आरोग्य अधिकारी सय्यद हे जातीनं येडेश्वरीच्या यात्रेत लक्ष घालून आहेत असं यात्रेत फिरताना जाणून आलं. आता हे आरोग्य तपासणी जे कॅम्प आहेत, आता येडेश्वरी यात्रेत 2 ठिकाणी ते कॅम्प असतील आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात पण तो कॅम्प असेल. आणि अशा उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळं साहजिकच वृद्ध भाविकांना ऊन लागून चक्कर येण्याची वगैरे शक्यता असल्यामुळं त्याकडं आरोग्य विभागाला लक्ष द्यावं लागेल. ही तेवढंच खरं. या यात्रेत जसे अनेक प्रकारचे लोक असतात, तसंच गौर इथे जन्मलेला आणि वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासून आपल्या बहुरूपी कलेनं लोकांचं मन रिझवण्याचं काम करत आलेला आता 68-69 वर्षाचा तानाजी जगताप हा दरवर्षी पालखी मंदिरातून निघते. तिथून तो पालखीबरोबरच चालत असतो. पालखीची व्यवस्था म्हणजे जिथं नगारा वगैरे ठेवलेला असतो ती बैलगाडी पुढं चालत असते. त्या बैलगाडीच्या पुढं तानाजी असतो. तानाजी कधी हनुमंताच्या वेशात असतो, कधी महिलेचा पण वेश तो परिधान करतो आणि अगदी आपण महिलाच असल्यासारखं तो भाविकांना अगदी तो ओळखू पण येत नाही असा हा तानाजी. त्याला समजते अशी ही 50वी आजची मंदिरापासून आमराईपर्यंत पालखी पोहोचवण्याची त्याची 50वी वेळ आहे. म्हणजे 50 वर्ष झालं तो अव्याहतपणे येडेश्वरी देवीच्या त्या पालखीसोबत दरवर्षी असतो. भले त्याच्या आता गुडघे वगैरे दुखत असतील, परंतु त्याच्या श्वासोच्छ्वास असेल, त्याला जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत तो दरवर्षी पालखीबरोबर असणार असं त्याचं मनोगत केलेलं आहे. असो.
या यात्रेत असलेला उसळलेला तुफान जनसागर, त्याचं छायाचित्रण शक्यतो चालत फिरणाऱ्या छायाचित्रकाराला कठीणच जात. त्यात आमच्या गाववाला छोटा बंधू असा सुखदेव गायके हा गेल्या 5-6 वर्षापासून ड्रोननं फोटोग्राफी करतो, व्हिडिओ शूटिंग करत असतो. त्याचे ड्रोन चित्रीकरणाची व्हिडिओ पण यात्रेसंदर्भात आपण यासोबत जोडला आहे. त्याचबरोबर येरमाळ्यातील जनहित परिवाराचे सर्व असलेले प्राध्यापक संतोष चौर यांनी त्यांच्या घरासमोरून पालखी येताना, त्यानंतर वाणेगल्लीत पालखी आली असताना कशी गर्दी होती या संदर्भातला पण त्यांचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर समाधान बारपूर यांनी पण काढलेला व्हिडिओ आपण आजच्या या भागात दाखवत आहोत. या व्हिडिओ देऊन सहकार्य केल्याबद्दल सुखदेव गायके, संतोष तौर, समाधान बारपूर आदींचं धन्यवाद. हां थांब 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 काय आज संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता भारतात जे IPLचा 19वा हंगाम सुरू आहे, त्या हंगामातली चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग अशा 2 भागात झुंज रंगणार आहे. तसं पाहिलं तर पंजाब सुपर किंगनं आपली पहिलं सामना जिंकलेला आहे, तर चेन्नई सुपर किंग आपला पहिला सामना हारलेली आहे. म्हणजे एक जखमी वाघ आहे, तर दुसरा चैतन्यानं फुरफुरणारा वाघ आहे. अशा या 2 वाघात आज चेन्नईमध्ये एकमेकांची गाठ पडेल. मग आता सुरुवातीला 2-3 सामन्यात 200च्या वर धावसंख्या दोन्ही संघाकडून झालेल्या होत्या. मग परत 2-3 सामन्यात 200चा पल्लाही काही संघांना गाठता आलेला नव्हता. काल परत सनरायझर्स हैदराबादनं 200चा पल्ला गाठून पुढं धावा बनवल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात असलेल्या संघाला त्यांनी जे कोलकाता नाईट रायडर्सला 170 धावातच रोखलं होतं. त्यामुळं आज दोन्ही किंग
त्यापैकी पहिलं फलंदाजीची संधी कोण पंजाब किंगला मिळते का चेन्नई सुपर किंगला मिळते याकडं हे असणार आहे. आणि त्यात मग जे पहिली संधी कोणत्या संघाला मिळते, तो 200च्या पार धावा करणार की नाही हे आपल्याला रात्रीच कळणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक तुम्ही सर्व IPLचे सामने पाहतच असताल. आजचाही सामना पहा आणि आनंदित राहा. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यानं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद. तर एक राहिली.